नमस्कार. फूडीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एका पातेल्यात इथे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. हे जे गुळाचं पाणी आहे, हे आपण आता गरम करून घेणार आहोत, की जेणेकरून गूळ पाण्यामध्ये पूर्णतः विरघळेल. याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाहीये. जोपर्यंत गूळ विरघळत नाहीये पूर्णतः पाण्यामध्ये, तोपर्यंत हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय. एकसारखं ढवळत राहिलं, की गूळ पटकन विरघळतो पाण्यामध्ये. गॅस आता बंद करून घेऊयात. चं पीठ मळून घेतोय. तर त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे कापण्या अगदी खुसखुशीत होतात. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये अगदी फक्त चिमूटभर मीठ घातलेलं आहे. जाडसर अशी 1 चमचा बडीशोपची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये स्वाद हा फक्त बडीशोपचा आणि सुंठेचाच असतो. वेलची पावडर नाही घातली तरी चालते, पण आमच्याकडे आवडत असल्यामुळे मी अगदी थोड्या प्रमाणात घातलेली आहे. तर यामध्ये आता आपण घालतोय 2 पळ्या कडकडीत तेलाचं मोहन. याप्रमाणे जर घरात पळी नसेल, तर रोजच्या वापरातील चमचा असतो तो 5 ते 6 चमचे तेलाचं मोहन इथे तुम्ही घेऊ शकता. याप्रमाणे मध्ये असा खोलगट भाग करून व्यवस्थित असं कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मोहन अगदी गरम असल्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तेलाचं मोहन आणि पिठं ही व्यवस्थित अशी एक प्रकारे एकजीव करून घ्यायची. आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं तेलाचं मोहन व पीठ एकत्र करून घ्यायचे, की जेणेकरून तेलाचं मोहन जे आहे संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल. यामुळेच आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होणार आहेत. तेलाचं मोहन जर परफेक्ट असेल व्यवस्थित, तर कापण्या अगदी खुसखुशीत होतात. सोबतीला आपण थोडंसं डाळीचं पीठ सुद्धा घातलेलं आहे. यामुळे सुद्धा कापण्या अगदी छान खुसखुशीत होतात. आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं, ते अगदी थोडं कोमट झालेलं आहे. गरमपेक्षा थोडंसं कमी असं कोमट आहे. ते गाळणीने गाळून थोडं-थोडं यामध्ये आता आपण घालून घ्यायचे. गुळामध्ये बऱ्याचदा थोडे असे बारीक-बारीक खडे असतात. त्यामुळे ते गाळणीच्या साहाय्याने आपण गाळून घेतोय आणि या पिठामध्ये आपण हे थोडं-थोडं पाणी आपण या पद्धतीने असं घालून घेतोय. थोडं-थोडं पाणी घालून या पद्धतीने हे सगळं पीठ आपल्याला गव्हाचं मळून घ्यायचं आहे गुळाच्या पाण्यामध्ये. या 2 कप गव्हाच्या पिठासाठी इतकं गुळाचं पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण ठरतं. तुम्हाला जर कमी गोड कापण्या आवडत असतील, तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल. पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने गुळाचं हे पाणी पिठामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टही नाही किंवा अगदी सैलसर सुद्धा नाही. शंकरपाळीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामुळे कापण्या अगदी सरसर छान लाटता येतात व्यवस्थित. व्यवस्थित पीठ असं एकजीव करून छान मळून घ्यायचंय याप्रमाणे. त्यानंतर आता हे पीठ आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिट व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे. यामुळे पीठ छान मुरलं जातं आणि त्यानंतर ते अगदी थोडंसं सैलसर सुद्धा होतं. त्यानंतर अगदी थोडासा तेलाचा हात लावून पीठ एकसारखं एकजीव असं थोडं करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं. त्यानंतर मोठ्या चपातीच्या उंड्याप्रमाणे एक उंडा घ्यायचा आणि याप्रमाणे असा थोडासा आतमध्ये फोल्ड करायचा आणि व्यवस्थित असा प्रेस करत करत असे याचे सगळे आपल्याला एकसारखे असे उंडे बनवून घ्यायचे. यामुळे साईडने असं लाटताना चिरटत नाही. त्यानंतर याप्रमाणे एक उंडा घ्यायचा आणि तो थोडासा लाटून घ्यायचा. त्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडी थोडी खसखस पेरायची आहे वरतून. वरतून खसखस लावून घेतली की पुन्हा लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा
पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा याचप्रमाणे आपल्याला याच्यावरती खसखस लावून घ्यायचे आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे. यामुळे खसखस दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी चिकटली जाते. बोलतायत ना शंकरपाळ्या काहीतरी वेगळं आहे. हा ना माझं ते फेवरेट आहे ना ते ब्राऊन ब्राऊन काहीतरी कापण्या कापल्या गुळाच्या कापण्या गुलाच्या कापल्या गुळाच्या गुलाच्या गुळाच्या ळ गुळाच्या याप्रमाणे जाडसर पोळी न लाटता ती थोडीशी पातळ लाटायची. जाड पोळी जर ठेवली तर कापण्या ह्या तेलामध्ये फुलतील, फुगून येतात आणि मग त्या वातड अशा होतात, व्यवस्थित चावल्या जात नाहीत. थोड्याशा पातळ लाटल्या की छान कुरकुरीत सुद्धा होतात त्या. याप्रमाणे जिथे खसखस लागली नसेल तिथे पुन्हा थोडीशी लावून घ्यायची आणि वरतून असं लाटणं फिरवून घ्यायचं. यामुळे सगळ्या साईडने छान खसखस कापण्यांना लागली जाते. कापण्या यामुळे दिसायला सुंदरही दिसतात आणि छान लागतात. याप्रमाणे कटरच्या साह्याने कापण्यांच्या आकारामध्ये ह्या कापण्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. जरी ह्या कापण्या असल्या तरी तुमच्या लक्षात आलं असेल की लहान मुलं याला गोड शंकरपाळीच म्हणतात आणि आवडीने सुद्धा खातात. कापण्यांचा आकार हा थोडासा असा उभट असतो, त्यामुळे त्याच पद्धतीने त्या कापल्या तर अगदी छान दिसतात. एक एक मी पण घेऊ का? त्यानंतर घे ना. या पद्धतीने थोड्या ताटामध्ये एक एक करून काढून घ्यायच्या आहेत. माझं थोडस काय होतंय? थोडस हार्ड होत. साईडचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते साईडला काढून पुन्हा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, नाहीतर ते तेलामध्ये पटकन करपले जातात. आणि एकसारख्या ज्या कापण्या तयार झाल्यात त्या ताटामध्ये काढून घ्यायच्या. सुरीच्या साह्याने काढल्या तरी सुद्धा चालतील किंवा याप्रमाणे एक एक काढली तरी सुद्धा चालतील. तोपर्यंत एका साईडला तेल व्यवस्थित असं गरम करायला ठेवायचंय. तेल खूप जास्त कडकडीत गरम व्हायला नकोय, मध्यम आचेवरती तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग थोड्या थोड्या कापण्या याप्रमाणे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. कोणताही गोडाचा पदार्थ तळताना तेल जर अगदी कडकडीत गरम असेल तर त्या पदार्थाला वरतून पटकन असा लालसर रंग येतो, वरतून फक्त पदार्थ पटकन लाल होतो, पण आतमधून मात्र तो कच्चा असतो. त्यामुळे कोणताही गोडाचा पदार्थ तळताना नेहमी मध्यम आचेवरतीच तेल गरम झालेलं हवं, अगदी कडकडीत नको. याप्रमाणे व्यवस्थित कापण्या तेलात सोडून घ्यायच्या. झाऱ्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही या कापण्या तेलामध्ये सावकाशरित्या सोडू शकता. थोड्या वेळानंतर कापण्या तेलामध्ये जरा सेट झाल्या तर त्यानंतर तुम्ही एकसारख्या अशा अलटी-पलटी करून घ्यायच्या. यामुळे कापण्यांना एकसारखा छान रंग येतो, त्या छान एकसारख्या तळल्या सुद्धा जातात. वरच्या कापण्या तळेपर्यंत पुन्हा आपल्याला खालच्या कापण्यांची एक बॅच लाटून आणि कापून तयार करून घ्यायची आहे. मध्ये मध्ये लाटताना याप्रमाणे वरच्या ज्या तळणाऱ्या कापण्या आहेत त्या सुद्धा अलटी-पलटी करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या करपणार नाहीत. आणि बाहेर काढताना कापण्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला कापण्यांचा रंग तेलात अगदी गडद दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही त्या तेलाच्या बाहेर काढता तर त्यानंतर त्याचं टेम्परेचर थंड होईपर्यंत त्या नंतर आपल्याला त्या बराच वेळा काळपट अशा दिसतात. त्यामुळे थोडा व्यवस्थित असा रंग गुलाबी आला की आपल्याला त्या तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आषाढ किंवा आखाड तळला जातो असं म्हणतात आणि या महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात आणि त्याला सुरुवात होते तर ह्या गुळाच्या कापण्यांपासून. अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या गुळाच्या कापण्या होतात. अगदी पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत सुद्धा नसतो किंवा पुढच्या पिढीला माहीत होण्यासाठी हे असे पदार्थ नक्की आवर्जून घरामध्ये
करत जा. तर इतक्या प्रमाणात म्हणजे 2 कप गव्हाच्या पिठामध्ये आणि पाव कप बेसनामध्ये साधारणतः 4 ते 5 जणांना पुरतील इतक्या ह्या अशा कापण्या आपल्या बनल्या जातात. व्यवस्थित तळल्या कापण्या तर त्या काळपट न होता छान खमंग अशा बनतात. तर आजची कापण्यांची रेसिपी टिपसह आवडली असेल तर फूडीज फ्लेवरला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी फूडीज फ्लेवरला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.